परभणी आणि बीड मध्ये जो अत्याचार झाला, अन्याय झाला, ज्या पद्धतीनं सरकारनं त्या ठिकाणी दमनगिरी केली, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. भाऊ काय सांगणार आज हा परभणीचा मुद्दा घेऊन आक्रमक काय विरोध? आपण पाहिलं की ईव्हीएम मशीन मधून निवडून आलेलं जे सरकार आहे, या सरकारने लोकतांत्रिक व्यवस्थेचा खून करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो आपल्याला लक्षात येत असेल. ज्या पद्धतीनं दलितांवर कोम्बिंग ऑपरेशन करून मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला, एका सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं आणि या पद्धतीनं निर्गुण खून करण्याचं काम जो सरकारच्या वतीनं होती आहे, त्याच्या विरोधातला हा आवाज आहे. काल ईव्हीएम, आज बीडचा मुद्दा. ईव्हीएम बरोबरच आहे. यांना हे मशीन मधून निवडून आल्यानंतर लोकांच्या भावनांशी यांचं काही घेणं देणं नाही, अशा पद्धतीने वागतात. आपण बघू शकतो या ठिकाणी नक्कीच विरोधक जे आहे ते आक्रमक आहे.